बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरच्या करवीर मधील तावडे हॉटेल चौकामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। यावेळी पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांच्या प्रतिमेचं पोस्टर जाळण्यात आलंय आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। सातारा जिल्ह्यात उष्णतेची दाहकता इतकी वाढली आहे की तेलदरा येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झालाय। साताऱ्यामध्ये 40 अंशांवर तर माण तालुक्यामध्ये 42 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली आहे। सांगली जिल्हा परिषदेमध्ये आपत्तीपूर्व तयारीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी घेतलेला आहे। तर पाणी टंचाई जाणवल्यास उपाययोजना राबवाव्या, त्याचप्रमाणे टँकरची मागणी असल्यास तात्काळ पावले उचला अशा सूचना त्यांनी दिल्या। नाथबाबांच्या नावाने चांगभलच्या जयघोषात सांगलीतील खरसुंडी या ठिकाणी सिद्धनाथांचे चैत्र यात्रेमध्ये आसन काठा आणि पालखी सोहळा उत्साहामध्ये पार पडलाय। यात्रेमध्ये सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी नाथनगरीमध्ये हजेरी लावली होती। तर पंढरपूर जवळ असलेल्या श्री क्षेत्र अरण येथील श्री संत सावतामाळी महाराज समाधी मंदिरामध्ये चंदन उटी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मंदिरामध्ये चंदन उटी पूजा करण्यात आली। संत सावतामाळी महाराज समाधीला थंडावा मिळावा या भावनेने दरवर्षी उन्हाळ्यामध्ये चंदन उटी पूजा केली जाते। संत एक फोटो इकडे बघा।